महात्मा बसवेश्वरांची जयंती फक्त वीरशैव लिंगायतांनी करायची नाही. शिवा संघटनेच्या बॅनर खाली आपण महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती करतो. इथंच नाही, सगळ्या महाराष्ट्रभर करतो. आणि प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक सगळ्या समाज बांधवांना, लोकप्रतिनिधीला, प्रतिष्ठित लोकांना त्या जयंती उत्सवात सहभागी करून घेतो, सन्मानाने सहभागी करून घेतो. मी उदाहरण सांगायला हरकत नाही, बाकी सगळे सांगत नाही. आता आमच्या कंधारची जयंती उद्या 5 तारखेला, तिथेही शिवा संघटनेच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हे ॲडव्होकेट विजय धोंडगे मराठा समाजाचे. मी एक उदाहरण देईन. 2006ला आम्ही भिवंडीमध्ये महात्मा बसवेश्वरांची जयंती केली. तिथलच्या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेशजी इद्रिस शेख होते. मी नावानिशी सांगालो, कारण भिवंडीमध्ये संख्या त्यांची जास्त आहे. तेही लोक सामील करून घेतले होते आम्ही. आणि जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इद्रिस शेख केले होते. किंवा लोहा नांदेड जिल्ह्यातलं एके वर्षी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आम्ही पंचशील कांबळेनं केलं होतं. आणि म्हणून हा जो विचार आहे, अरे आम्ही काय आमच्या मनाचं करतो का? हा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला, हा विचार आमच्या महामानवांनी दिला. आणि म्हणून कुठलाही महामानव हा तुम्हाला एका जातीत बांधून ठेवता येणार नाही. ते पाप कोणीच करायचं नाही, ही भूमिका आम्ही सुरुवातीपासून घेतली. आणि मग महात्मा बसवेश्वर जयंती आज सगळीकडे होते. एवढंच नाही, आज देशाचे पंतप्रधान जगात जाऊन बोलतात. हे का बोलले तेही मी आपल्याला सांगितलं पाहिजे. 895 वर्षात एवढे वर्ष कोणीच बोललं नाही. आत्ताच का बोलले? कुठून त्यांना समजलं? एक मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. 2001चं सांगितलं. ज्या देशामध्ये महात्मा बसवेश्वरांचा शासकीय पटलावरचं स्थान हे शिवा संघटनेमुळे 2001ला सुरुवात झालं. आणि त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी स्वतः देशाच्या पंतप्रधानांना भेटायला गेलो. माझं निवेदन तेव्हा जे दिलंय ते निवेदन आजही माझ्याकडे आहे, सही शिक्क्यानिशी. मित्र, त्या निवेदनात मी पंतप्रधानांना लिहिलं होतं की जगातली संसदीय लोकशाही ही गोऱ्या कातडीच्या मॅग्ना कार्टाने निर्माण केलेली नाही, तर ती महात्मा बसवेश्वरांनी केलेली. हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल देशाच्या पंतप्रधानाला तर ते शिवा संघटने. कोणी नव्हतं माझ्यासोबत. तेव्हा चंद्रकांत खैरे खासदार होते, अमरावतीचे खासदार अनंतराव गुडे होते, दोघे शिवसेनेचे. सोलापूरचे आमदार शिवशरण पाटील बिराजदार होते, ते शिवसेनेचे, मी शिवसेनेचा. मी तारीख सांगालो तुम्हाला, 22 नोव्हेंबर 2002 या तारखेला मी देशाचे पंतप्रधान अटलजींना आम्ही 4 जण भेटलो आणि निवेदन दिलं. अटलजींनी निवेदन वाचलं आणि गंभीर झाले. मी त्या निवेदनात लिहिलं होतं, जगात ज्यांना तत्वज्ञ म्हणून ओळख आहे तो कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स महात्मा बसवेश्वरांना गुरु मानायचा. ही गोष्ट मी त्या निवेदनात लिहिली होती. आणि म्हणून जगात महात्मा बसवेश्वरांचा पहिला पुतळा कुठं बसला असेल तर तो रशियाच्या संसदेत बसला. याचा दाखला मी त्या निवेदनात दिला होता. महात्मा बसवेश्वर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचाराची जर तुलना करायची असेल तर कार्ल मार्क्सनी डिग्निटी ऑफ लेबर सांगितलं, तर महात्मा बसवेश्वरांनी डिव्हिनिटी ऑफ लेबर सांगितलं. किती लोकांना कळालं? किती फरक आहे? कार्ल मार्क्सनी डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे श्रमाचं महत्व सांगितलं, तर महात्मा बसवेश्वरांनी डिव्हिनिटी ऑफ लेबर म्हणजे श्रमाचं पावित्र्य सांगितलं. 2 शब्दामध्ये फार मोठं अंतर आहे. आणि मग अशा प्रकारच्या महात्मा बसवेश्वरांना कार्ल मार्क्स गुरु मानायचे. आणि त्यांचा पहिला पुतळा रशियाच्या संसदेमध्ये आहे हे मी त्या निवेदनात लिहिलं होतं. त्या निवेदनात हे लिहिलं होतं की पूर्ण जग मान्य करतंय की जगातली संसदीय लोकशाही ही इंग्लंडमध्ये आली. हे जग मान्य करत होतं. आणि इंग्लंडचा इतिहास तपासा. इंग्लंडमध्ये जे संसदीय लोकशाही आली ती 13व्या शतकामध्ये. हनुमंतराव शतक सांगायला होतं, वर्ष नको.